एक मुलगाला माझी मदत करायला अर्धा टायर डायरेक्ट चिखलात बसलाय. तर हे कारण आहे यासाठी मी कान पकडले की पूर्ण साफ केली आणि तरी पण चालू झालं ना. मोबाईल आपला जास्त मागायचा नाही. बाय बाय 5 6 हे बघा यो. आणि पाणी बघा तुम्ही कसं झालंय. पाणी खूप बेकार झालंय. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन क्रेझी ब्लॉग मध्ये. आज काय झालं तुम्हाला माहिती का? आज मी गेलो होतो थोडं बाहेर गावी आणि पावसाचं वातावरण होतं. पावसाचं खूप वातावरण आहे इथं. आणि सो मी गाडी घेऊन जात असताना गाडी पूर्ण अर्धा टायर डायरेक्ट चिखलात बसलाय त्याचं. आणि गाडी पुन्हा चिखलातून बाहेर निघली. सो टायर पूर्ण फसून गेलं होतं. मी रस्त्याने येत असताना एक शेतामध्ये मोटर चालू होती आणि त्याला नळी पण होती आणि मी थोडी गाडी धुतली, फक्त टायर धुतले. गाडीवर पाणी मी म्हणजे गाडी वॉश करतच नाही मी. त्याचं कारण नाही, मी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ब्लॉगच्या मी शेवटी त्याचं कारण सांगणार आहे. तो आता आपल्याला काय करायचं तुम्हाला माहिती आहे का? थोडं बकेट घ्यायची, त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. तिथं आपला कापड आहे आणि त्या कापडानं जिथे जिथं गाडी भरली आहे तिथे तिथं आपल्याला गाडी पुसायची आहे. तर चला मी ते बकेटमध्ये पाणी घेतो आणि जातो तिकडं. यामध्ये थोडं पाणी घेतो. तुम्ही बघू शकता आपण मागच्या आठवड्यात पूर्णपणे साफ केली होती आपली गाडी. तर परत बघा किती घाण झाली आहे. तर आपण आज एक काम करणार आहोत. आपण परत नाही का, आपण हिला थोडं बाजूला घेऊ तिथं आणि परत हिला आपण धुवून काढू. म्हणजे एवढं धुयाचं नाही, नळी लावून थोडी पुसून काढू आपण याला, म्हणजे जेणेकरून ही स्वच्छ होईल थोडी. तुम्ही बघू शकता आपण आता मोठे स्टँडवर गाडी लावली आहे. तर थोडं मी पाणी आणतो आणि थोडा कपडा घेतो. मी कपडा आहे आपला यो, तुम्ही बघू शकता यो कपडा आहे. तर त्याला पूर्ण साफ करतो मी. तुम्ही बघू शकता कसली घाण झाली आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी बार्टी आणली आणि एक छोटं एक पाणी घ्यायसाठी आणलं आहे. सो आता हिला कापड घेतो. कापड बघू शकता तुम्ही, इथंच आपलं कापड आहे. तर याला पूर्ण जिथं आपलं थोडं चिखल बसलं आहे आणि थोडं फिट झालं आहे ती. तर आणि कुठं धुवाळा पण आहे ते स्वच्छ करतो पूर्ण गाडी बघा. सगळ्यात जास्त घाण म्हणजे इथं बसते. तुम्ही बघू शकता हे पूर्ण बघा कसलं झालंय. तर याला पूर्ण क्लीन करावं लागेल. इथं बघू शकता तुम्ही किती ऑइल लीक झालंय. पूर्ण ऑइल लीक झालंय. तुम्हाला यामध्ये काय फरक दिसतोय बघा. पुसलेला फरक आणि न पुसलेला फरक. पुसला तर आपलाच फायदा आहे, आपलीच गाडी चेक राहणार.
अजूनपर्यंत गाडी अर्धी पण पुसली नाही आणि तुम्ही पाणी बघू शकता कसलं झालंय. पाणी बघू शकता तुम्ही कसलं झालंय. अजूनपर्यंत तर थोडं हेच पुसलं या. अजूनपर्यंत पूर्ण गाडी बाकी आहे. पाणी आता मग पूर्ण फेकून देत आहे. माती बघा कसली माती झाली. सो गाडी पूर्ण धुवून झाली आहे आणि तुम्ही बघू शकता हे कसलं याचा हाल कसलं झालं आहे. हे बघा यो आणि पाणी बघा तुम्ही कसलं झालं आहे. पाणी खूप बेकार झालं आहे. पूर्ण आता हे बारडे वगैरे धुतो आणि त्याला त्याच्या जागेवर ठेवतो आणि गाडीच्या जागेवर लावतो. ती सामान वगैरे मी घरात ठेवून आलो आहे आणि गाडी आता इथं लागली आहे. आता आपल्याला गाडी इथं लावायची आहे. सो इथं लावतो मी आता. तुम्ही बघू शकता गाडी पूर्ण क्लीन केली आहे. म्हणजे पूर्ण चक धुतल्या तिला आणि पूर्ण कपड्याने ओल्या कपड्याने तिला पुसून पुन्हा तिला जागेवर लावली. तर आणि तुम्ही बघू शकता गाडीची पार्किंग किती मोठी आहे. हे बघा इथं सायकल लागली आहे, इथं आपली गाडी लागली आहे, पुन्हा इथं एक गाडी लागते आहे, पुन्हा एक स्कूटी आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 गाड्या लागत्या. 2 3 4 5 6 7 गाड्या लागतात इथं. आणि पुन्हा इथं 4 व्हीलरची जागा आहे. तुम्ही बघू शकता इथं 4 व्हीलर असले का नाही ती पण इथं लागते 4 व्हीलर. तर हिचं काम तर झालं आता. बाय बाय. तुम्ही बघू शकता ही 2 ब्लँकेट आहे आणि पाणी आलं होतं खूप. वातावरण पण पाण्याचं झालं आहे तुम्ही बघू शकता. तर हे पूर्ण आता पन्नीतून काढतो मी. पन्नीत होतं त्याची पूर्ण आता गाठ वगैरे सोडत. तुम्ही ब्लँकेटचे कलर बघू शकता. कलर छान आली आहे. सो तुम्हाला माहिती आहे आता काय झालं. जेव्हा मी इथं मोबाईल ठेवला होता इथं मी शूट करण्यासाठी मोबाईल ठेवला होता आणि मोबाईल डायरेक्ट पूर्णपणे खाली पडत होता. पडला नाही. मोबाईल आपला जास्त महागाचा नाही पण जो आहे तो छान आहे. फक्त 5,500चा मोबाईल आहे. तर आपण आता घरी आल्यानंतर काय काम केलं. आता आपण गाडी क्लीन केली ओके. आणि ते पाणी बघितलं तुम्ही किती घाण होतं. गाडी तर पूर्ण क्लीन झाली आहे. तर आणि तुम्ही बोलत असाल की गाडी तुम्ही डायरेक्ट वॉश का नाही करत. तर त्याचं एक कारण आहे. मी वॉश यासाठी नाही करत की गाडी वॉश केली होती मी एक वेळेस, ते चालूच नाही झाली होती. त्याचे काही 100 किका मारल्या तरी पण गाडी चालू नाही झाली वॉश केल्यानंतर. पुन्हा तिला सेल मारला ते पण सेल न घेत होती. पुन्हा तिला मी ढकलत आणली 1 किलोमीटरवर ढकलत आणली. पुन्हा त्या गाडीचं मी पेट्रोल काढलं आणि मध्ये ते गॅरेजवाल्याकडे गेलो आणि ते हवा मारायची नळी असते का ती पूर्ण हवा टाकी पूर्ण साफ केली आणि तरी पण चालू झालं ना. मग पेट्रोल टाकलं, पुन्हा नवीन विकत घेऊन पेट्रोल टाकलं. ही पेट्रोल तर वाया गेलं. नवीन आणलं पेट्रोल टाकलं. मग ती काय सेल घ्यायला लागली. मग तेव्हा ती चालू झाली. त्यासाठी मी कान पकडले आणि गाडी मी पुन्हा वॉश करत नाही ओके. दुसरं काही करायचं नाही. आपलं घरगुती उपाय करायचा. थोडं पाणी घ्यायचं बकेटमध्ये आणि थोडा कपडा घ्यायचा आणि त्याला गाडीला थोडी पुसायची. असं पण आपण दररोज गाडी पुसतोय पण ती खालनं पूर्ण चिखल होतं आणि चिखलात आपली गाडी जाते. त्या कारण मी थोडं पुसून घेते. म्हणजे स्वच्छ झाली की आपलाच फायदा आहे. आपली गाडी चांगली राहते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. खाली कमेंट करा आणि कमेंट केल्यानंतर असं आहे की मला आयडिया द्या पुढचा ब्लॉग कशावरून बनायचं ते मला सांगत जावा ओके. सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.